आणि जय बजरंग धोंडा वडवली या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर पंच जे आपल्याला चेंडूची पूर्तता करतील तर त्या चेंडूवरती आपल्याला खेळायचं आहे, याची नोंद घ्या। सामन्याला सुरुवात होते। मयू 11 धामणगाव संघ क्षेत्ररक्षण लावून सज्ज आहे। फलंदाज कपिल पाटील ऑन स्ट्राइक वरती आहे। तर फलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय कपिल भोईर। सामन्याला सुरुवात होईल। गोलंदाज सागर बॉलिंग मार्क वरती आहे। षटक क्रमांक पहिला त्याच्या माध्यमातून हाताळला जाईल। गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट। पहिला चेंडू जोरदार प्रहार तर झालाय, क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल। एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक चांगले प्रयत्न आहेत। आणि अगदीच जर पाहिलं तर सुरुवातीचं षटक आहे, ज्या पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होणं अपेक्षित आहे। यावेळेस मात्र अपील केली जाते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श झालाय की काय असा यक्ष प्रश्न विचारला जातोय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून। तर पंचांचा काय निर्णय असेल तो मात्र सर्वांकरिता अंतिम असेल। नॉट आउट। सामन्याला सुरुवात होईल। क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा आपल्या जागेवरती जाऊन पोहोचतील तत्पूर्वी विचार केला तर अगदीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। सागर याच्या माध्यमातून दोन चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही पंच एका बाजूला आहेत अभिजित पाटील आणि एका बाजूला शिवाजी भोईर यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। अगदीच निकेश जेव्हा जेव्हा हा निर्णय पाहायला मिळतो, बॅटला स्पर्श करून कधी कधी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातो। यावेळेस मात्र भन्नाट वेग, पायचीची अपील, पण मात्र उंचीवरती चेंडू हाताळला गेलाय आणि पंचांनी दर्शवलंय की उंची अतिरिक्त आहे, त्या कारणास्तव एक धाव मिळते। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 2 या अंकावरती आपण पाहतोय। 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 रन्स ऑन द बोर्ड। फलंदाज कपिल भोईर ऑन स्ट्राइक वरती आहेत। दोन्ही फलंदाजांची नावं जर आपण पाहिली तर कपिल ही आहेत, पण आडनाव मात्र वेगळं आहे। नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज कपिल पाटील। नेहमीच ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं की एका हाताने षटकार लगावण्याचा प्रयत्न, हा विक्रम सुद्धा त्याने भरपूर वेळा केलेला आहे। यावेळेस मात्र पुनश्च एकदा चेंडू निघून गेलाय एका धावेकरता। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, भन्नाट वेग आहे गोलंदाज सागर याच्या गोलंदाजीमध्ये। आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजांना कशा रीतीने खेळावं हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवलंय या गोलंदाज सागर याने। आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी केलेली आहे गोलंदाज सागर याने। राईट आर्मवरती विकेट। भन्नाट वेग, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय। धावचीची संधी आहे पण मात्र नाही। अगदीच सुरक्षितरित्या दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत। धावसंख्या जाऊन पोहोचले एका धावेच्या मदतीनं, धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावरती।
या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज सागर याच्या माध्यमातून। मोठे फटके खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, पण अगदीच गोलंदाज सागर याचा जर आपण विचार केला, भन्नाट वेग आहे या वेगाच्या माऱ्यापुढे फलंदाजी निष्प्रभ ठरताना आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज सागर याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात। एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळाली। एक षटकाच्या अखेर नंतर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती फक्त आणि फक्त या 4 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत। यापुढील होणारा सामना आपल्या भेटीकरता आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना। जय संतोषी माता अनगाव आणि पप्पू 11 नांदेडने संघ, आयोजक यजमान संघ या पुढील सामन्यामध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहेत। गोलंदाज चेतन बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल। योगेश दादा पाटील साई अमरदीप हॉटेल यांच्या वतीने क्रमांक 3चं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। आपण उपस्थित झाले असाल विनंती करतोय आपण मंचावरती येऊन असं नसतं वा। यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव मिळते। चेंडू ट्रॅव्हल झाला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय। फलकावरती 5 या अंकावरती आपण पाहतोय। आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय चेतन याला भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय आणि अगदीच अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती स्थिरावले 6 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। बॅक टू बॅक गोलंदाजीचा जो प्रभाव आहे तो इथून मात्र गोलंदाज चेतनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, यावेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज यशस्वी होतोय। वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। गोलंदाज चेतन याला बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, तत्पूर्वी मस्तक पे दस्तक, मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 धावा। धन्यवाद। तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। तत्पूर्वी योगेश दादा पाटील साई अमरदीप हॉटेल यांच्या वतीने क्रमांक 3चं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे। त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय। यावेळेस मात्र चुकी होणार नाही, झेल पकडला जातोय सेफ हँड आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मागच्या चेंडूवरती जर झेल घेतला असता तर मात्र 6 धावा वाचल्या असत्या। पण जर तर किंतु परंतु या शब्दाला क्रिकेटमध्ये थारा नाहीये। दूध ओतू गेला तर मात्र फक्त पश्चातापच करावा लागतो। तोच पश्चाताप मागच्या चेंडूवरती त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला जरूर, पण आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाहीये। झेल पकडलाय फलंदाज बाद।
षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालेला आहे. षटक क्रमांक 3 इथून मात्र सुरू केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय निलेश या गोलंदाजाला. मूर्ती लहान पण कीर्ती महान. लाईन ऑफ अटॅक चांगला आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज सागर याने 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज चेतन याने दुसरं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये 2 फलंदाजांना बाद करत इथून मात्र जर आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हाय अँड हँडसम षटकार, मल्टी मॅसिव्ह हिट, 6 धावा. गुड शॉट. मुंबई से आया मेरा यावेळेस मात्र जोरदार प्रहार. उंची जास्त, लांबी मात्र गाठता आलेली नाहीये फलंदाजाला आणि चेंडूला. आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. यापुढील होणारा सामना जय संतोषी माता अनगाव आणि पप्पू 11 नांदेडने संघ. आयोजक यजमान संघ आपल्याला थोड्याच वेळामध्ये ऍक्शन मध्ये दिसणार आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदर 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. धावांसाठी संघर्ष आहे जय बजरंग दोंडावडवली संघाचा. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची हाताळणी, लाईन ऑफ अटॅक. गोलंदाज निलेश यांनी मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रतीने ठेवला होता त्याच पद्धतीने मात्र कायम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निलेश याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 19 अंकावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले आहेत मयू 11 धामणगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाने. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय निलेश. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूची हाताळणी केलेली आहे गोलंदाज चेतन याने, निलेश याने. आतापर्यंत अखेरचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने षटक क्रमांक 1 ची समाप्ती आपल्याला पाहायला 3 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता ज्या ज्या मान्यवरांनी महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि अगदीच ते दातृत्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी आपण पाहतोय की क्रमांक 3 चं पारितोषिक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे साई अमरदीप हॉटेल चे सन्मान्य प्रोप्रायटर योगेश दादा पाटील यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. 19 धावा फलकावरती आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपण पाहतोय 19 धावा. गोलंदाज रोहित बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 1:42 आणि थोड्याच वेळामध्ये आयोजक यजमान संघ पप्पू 11 नांदेडने संघ 2 हात करण्याकरता
सज्ज होईल जय संतोषी माता स्पोर्ट्स अनगाव या संघाशी. क्या बात आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत पंच शिवाजी भोईर यांना आपण पाहतोय. अभिजित पाटील भरे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज रोहित. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या भेदकतेसमोर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण अंधाधुंद बॅट फिरवली जाते, अपयश मिळते फलंदाजाला. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती फक्त आणि फक्त 19 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू निघून चाललाय स्वर्गीय रोहिदास पाटील प्रतिष्ठान खेळाडू कक्षाकडे आणि 4 धावा जोडल्या जातील. देखना चौकार. चाललाय चाललाय धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 23 धावा. फलंदाज अरुण फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र देखना फटका आहे, निघून जाईल. एक टप्प्याखेर इन बिटवीन दी गॅप मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. अर्ध्याचा बोलणं असतो इथे टना आपला आमदार महेश शेट. असा माणूस आहे तो ग्रेट. भले भले कधी वेट असा माणूस आहे तो ग्रेट. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. फलंदाज मुकेश आता मात्र चौकाराच्या हॅट्रिक वरती आहे. चौकाराची हॅट्रिक साजरी केली जाईल का त्याच्या माध्यमातून. तत्पूर्वी गोलंदाज रोहित इथून मात्र याला कमबॅक करावा लागेल. मॅच बॉल पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये द्यायचा आहे. अतिरिक्त वेळ खर्च होतोय, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. सामन्याला त्वरित सुरुवात करा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 या अंकावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय झेपावतात चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 29 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 1 शॉटचा इशारा केलेला आहे पंचांनी. त्याच्याकरता आपण पाहतोय रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तर पंच आपला निर्णय काय आहे तो आपण अंतिम कळवा, तोच कायम राहील. तर 2 धावा घोषित केलेल्या आहेत पंच शिवाजी भोईर यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने 29 या अंकावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सज्ज होईल गोलंदाज रोहित. षटकातील अजूनही 2 चेंडूची हाताळणी
गोलंदाज रोहित याच्या माध्यमातून युमेश साहेब विल डेफिनेटली हिट. अगदीच जर आपण पाहिलं तर घर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि तीच विकेटची चोरी रोहित याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बाद. जंगल में है कैसे और जंगल में है कैसे सरण मागवार सवेग अड्याचा रायडर लय डेंजर आपला बकासूर. बैलगाडा शर्यतीतील हे गाणं आपल्यापर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकवलं गेलं. डीजे D2 रिमिक्स आणि अगदीच सलग 4ही दिवस ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं असे डीजे D2 रिमिक्स. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू रिकॉसियस होतोय, आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. तर एकंदर धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या आहे 30 धावा आणि जिंकण्याकरता 31 धावांचं लक्ष समोर असेल. तो यशोद पोलीस वाला विचारतोय बघा त्याला त्याला बाईला घ्या याला आता बाईला घ्या याला पिंजराला पिंजराला. धन्यवाद, थँक्यू सो मच. जय संतोषी माता. अनगाव संघाचे संघनायक टॉस करता आपण त्वरित या विना विलंब. एक इनिंगचा खेळ झालेला आहे. जिंकण्याकरता 31 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मयू 11 धामणगाव या संघासमोर. तर या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर क्रमांक 3चं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. असं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतो योगेश दादा पाटील, साई अमरदीप हॉटेल सुपेगाव, त्यांच्या वतीने आम्ही त्यांचे शतशः आभार व्यक्त करतोय. विजय ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. वेलकम योगेश ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही संघनायकांना नाणं तर माहीत आहे. एका बाजूला आहे स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक आणि एका बाजूला आहे अनिकेत शेलार शो. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक पण अनिकेत शेलार शो आलेला आहे. धन्यवाद योगेश ठाकरे, आपण मंचावरती आसनस्थ सामन्याचा आनंद घ्या. जय संतोषी माता स्पोर्ट्स अनगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. दुपारचं सत्र आहे. मागचा सामना जर आपण पाहिला तर अगदीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचकता पाहायला मिळाली. तीच रोमांचकता या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. हो नक्कीच. नाणेफेक जिंकला, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही. आणि कोणतं खेळाडू कक्ष निवडत आहे? स्वर्गीय सागरभाई प्रतिष्ठान की स्वर्गीय रोहिदास पाटील प्रतिष्ठान? रोहिदास. खूप खूप धन्यवाद. तर मी वळतोय आयोजक यजमान संघाचे संघनायक कूल कॅप्टन, मी नेहमीच त्यांना म्हणतो कूल कॅप्टन, नितेश आमच्या समोर आहे. नितेश, नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आपली स्पर्धा आहे, आपल्यालाच चांगला खेळ करायचा आहे, तर संघाकडनं काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर खूप आहेत, बघूयात. आणि स्वतः तुम्ही आयोजक आहात, मागील भरपूर दिवसापासून मेहनत केलेली आहे, तर मेहनत यशस्वीतेकडे वाटचाल करते, तर आपल्याला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. अनेक अनेक धन्यवाद. तर संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज आहेत मोनिश पाटील, व्हॉइस ऑफ झिडके.
धन्यवाद. नमस्कार मंडळी, दुपारच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 हा क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन. ज्याचे आयोजक आणि प्राणार्थी आहेत अनिकेत शेलार आणि या स्पर्धेस टॅगलाईन देखील आपण पाहतोय द अनिकेत शो. चला जाऊयात आपण मॅच कडे. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतो. एका बाजूने टीम वडवली, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर वडवलीच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयू 11 धामणगाव संघ. दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या त्या म्हणजेच 30 आणि 31 धावांचं आव्हान दिलं गेलंय. स्ट्रायकर एंडला 2 बॅटर्स आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज दीपक पाटील, एक एक्सपिरियन्स गोलंदाज यार. चेतन आणि दिलीपची जोडी आहे बॅटिंग वरती. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ चेतनच्या माध्यमातून आपण पाहिला होता. बोल तयार होते दीपक षटक क्रमांक पहिला घेऊन. 31 धावांचं छोटंसं मापक आव्हान. तितकीशी चांगली बॅटिंग नाही राहिली धुंडावडवली संघाकडनं. बोल तयार. पहिलाच बॉल कार्पेटच्या सहाय्याने हलक्या गतीने ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव मात्र तिथे बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण जर पाहिली गेली तर श्री गणेशा करताना खातं उघडताना धावसंख्या फळकावरती एक. दरम्यान जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसंच आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या समवेत SSS लाईव्ह या चॅनलवरती जमलेल्या आपल्या देखील प्रेक्षकांचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत द अनिकेत शेलार शो, अर्थात रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 हे क्रिकेटचं महासंग्राम. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती चालू असताना लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकर एंडवर. ऑन साइडला मोठा फटका येतोय. बिग 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 सरळ निघून जाईल चेंडू, सीमा रेषा बाहेर. बिग हिट षटकाचा विषय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती टोटल 7 या आकड्यावरती. मोठा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल धाव, तदनंतर एक मोठा फटका आणि षटकाराच्या मदतीने 7 या आकड्यावरती धाव. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस टप्पा पडला. नंतर प्लेड अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू, कुठल्याच प्रकारची धाव नसणार आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. दीपक पाटील आहेत गोलंदाजीवरती. 3 चेंडू फेकून झालेत. चौथा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी एक चांगला दिमागदार चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यानंतर दीपक पाटील आता आपली लेंथ आणि लाईन पकडताना दिसतात. पाठोपाठ 2 डॉट बॉल हाताळले गेले त्यांच्या माध्यमातून आणि आता समीकरण पाहिलं गेलं तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती धावा आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक जज करतील पण त्याच्या डोक्यावरनं अजून एक धमाका पाहायला मिळेल. 6 धावा. तांबडी चांबडी चमकते आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. बघा आजच्या दिवसातील सर्वात छोटा स्कोर, छोटी टोटल आपल्याला पाहायला मिळते 31 धावांची. याआधी 37 धावांचं आव्हान दिलं होतं, माफ करा 34 धावांचं आव्हान दिलेलं. आणि आता जर पाहिलं गेलं आजच्या दिवसातील लोवेस्ट स्कोर तर आपल्याला 31 धावांचा टार्गेट पाहायला मिळतोय. शॉट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. शॉट मिड ऑनला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 14 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकार, 2 सिंगल आणि 2 डॉट अशा पद्धतीचं आपण हे षटक पाहिलं आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत त्या म्हणजे 14. मला काय दिले
षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 14 धावा फळकावरती आहेत. 31 धावांसह जिथे पाठलाग करतात मयू 11 धामणगाव संघ. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण सकाळच्या सत्रात पहिलाच मॅच मध्ये दाखल झाले होते. खूप चांगला खेळ तिथे देखील त्यांचा राहिला आणि या मॅच मध्ये देखील ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतात. बघा गोलंदाजीवरती आले तेव्हा गोलंदाजी चांगली केली. समोरच्या संघाला बॅटर्सला पूर्णपणे दबावामध्ये ठेवण्याचं काम आणि यावेळेस आता बॅटिंग वरती असताना सिच्युएशन नुसार बॅटिंग करतात. खराब चेंडूवरती आक्रमकता दाखवतात. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जाते. डबल सिंगल्स च्या माध्यमातून चालू आहेत आणि पॉवर प्लेचा उपयोग करताना 14 धावा देखील त्याने बनवल्यात. सो अर्धाचा पल्ला त्याने गाठलाय. आता इथून जर पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी राहतोय आणि 31 धावांचा पाठलाग करताना 14 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजेच अर्थात आता 3 षटकामध्ये त्यांना म्हणजेच 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 17. चेंडू 17 धावा. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीवरती गोलंदाज संजय हुकमाळी. षटक क्रमांक दुसरं घेऊन बॅटची गडा घेतली. पंचांचा इशारा, फलंदाज होतो बाद. झटका क्रमांक पहिला. महत्वाचा खेळाडू माघारी परतेल. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. ज्या बॅटरच्या बॅटमधनं 2 मोठे फटके निघाले होते, 2 मोठे फटके टोळावले होते, तो आता माघारी परतला गेलाय आणि एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 14 या आकडावर 31 धावांचा पाठलाग करता. यानंतर आपण टीम पप्पू 11 नांदेडने संघाला अर्थात या स्पर्धेच्या आयोजक संघांना आपण मैदानामध्ये इन ऍक्शन पाहणार आहोत. प्रेक्षक वर्ग देखील वाट पाहत आहे. या संघाचे चाहते फॅन फॉलोविंग ते देखील वाट पाहतात कधी पप्पू 11 संघाची मॅच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणि संपूर्ण दिवसामध्ये आजच्या सकाळपासून खूप सारी प्रतीक्षा केली आणि अखेर ती वेळ आली. या मॅच नंतर आपण त्यांना इन ऍक्शन पाहणार आहोत आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई संतोषी माता अणगाव आगरीपाडा हा संघ खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आहे आणि दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती संजय हुकमाळी. आल्या पहिला विकेट. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव तर बनवली जाईल आणि एका सिंगल निशी धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 15 आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. अजून 16 धावांची गरज आहे. अनिकेत शेलार यांना देखील इन ऍक्शन आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. लक्ष त्यांच्याकडे देखील लागेल की मग आता घरच्या मैदानावरती घरच्या आयोजनात स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःच्या शो मध्ये खेळताना कशा प्रकारचा परफॉर्मन्स अनिकेत शेलार यांच्याकडनं असेल. वाईट चेंडू, वाईटने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. लवा फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला बॉल निघून जाईल. हवाई सफर करताना सरळ सीमारेषा बाहेर येतो. अजून एक षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 22-22. 3 षटकार आतापर्यंत जोडले गेले. अपसमच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने चॉप करण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू एक सिंगल धावे करीत एका सिंगलच्या मदतीने पंचांचा इशारा देखील काय येतोय. नो बॉल, नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 24-24. येणारा पुढचा चेंडू पंचांचा इशारा फ्री हिट. पाठची कडा घेतली. पाठीमागे क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये येत आहेत. एक सिंगल धाव. फ्रीडचा तितकासा फायदा उचलता आला नाही आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 25-25 या आकड्यावर पाहतोय. 31 धावांचा पाठलाग करतात. 25 धावा फळकावरती जोडला गेला. पाठच्या टोला स्पर्श झाला. तदनंतर
ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलने धाव संख्या फळकावरती 1 ने आणखी एकदा वाढतीये, जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. 5 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला 26 धावा फळकावरती. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या मॅच या षटकातला. शेवटचा अंतिम चेंडू, हवाई फायर, बॉल चाललाय सरळ. मॅचला फिनिश करणारा मोठा फटका, धमाका अजून एक.